नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण नीट 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ह्या वर्षी खूपच अवघड पेपर होता. त्यात फिजिक्स खूपच टफ होतं. त्या कारणाने खूप मुलांना हार्ड गेला आहे पेपर. अक्षरशः काही मुली रडल्यात, मी स्वतः बघितलं आहे. बट मित्रांनो, पॅनिक होण्याची गरज नाही आहे, कारण की हा पेपर आपल्यालाच अवघड गेलेला आहे असं नाही आहे. जो सगळ्यांना जसं होतं ना तसंच आपल्यासोबत होत असतं. सो टेन्शन घेऊ नका आणि पॅनिक होऊ नका. कट ऑफ मागच्या वर्षी जसं 600पर्यंत, 600ला पण एक शाश्वती नव्हती की MBBS भेटेल. ती शाश्वती आता 500च्या जवळपास सुद्धा आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही आहे. तर चला तर मित्रांनो, आपण बघूयात की एक्सपेक्टेड कट ऑफ सगळ्या कॅटेगरी वाईज. तर मित्रांनो, कॅटेगरी फर्स्ट आपण जनरल बघू. जनरल कॅटेगरीमध्ये मी एक मार्क रेंज सांगणार, त्यानुसार एक 5-10 मार्कांनी खालीवर होईल. तर मार्क रेंज आहे जनरल कॅटेगरीसाठी 510 ते 490. ह्या रेंजमध्ये जे मुलं आहेत ना, त्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही आहे. एकतर 515 ते 495 एवढंच खालीवर होईल, बाकी नाही. त्यानंतर आपण OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बघूयात. तर OBCमध्ये 500 ते 485च्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल, तुम्हाला पॅनिक होण्याची गरज नाही. आरामशीर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटू शकतं. त्यानंतर आपण बघणार आहोत SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीचं मित्रांनो 430 ते 420 या रेंजमध्ये जे बिलॉंग करत आहे त्याचा नंबर आरामशीर लागू. हवा तर 15-20 मार्कांनी SC कॅटेगरीचा कमी सुद्धा होऊ. देन लास्ट बघूयात तर ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचं मित्रांनो 410 ते 400च्या रेंज, हा 390 पर्यंत पण खाली जाऊ शकतो. त्यामुळे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचे 390 ते 400, 410च्या रेंजमध्ये आहेत, त्यांनी पॅनिक नाही व्हायचे. तर मित्रांनो, हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ मी सांगितला आहे. याच्यात हा असाच असेल असं नाही, थोडा 5 ते 10 मार्कांनी खाली किंवा वरती होऊ शकतो. आता जेवढं काय तुम्ही केलाय अभ्यास, तेवढं तुम्ही त्याच्यात टाकलेला आहे. सो टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर लाईक देखील करा. थँक्यू.